बोंबील मांदेली बेगीन जेवून जा बाजार अंधेरी गोमू मावरा हाय बोंबील मांदेली बेगीन जेवून जा बाजार अंधेरी बैरा इकरा कर गो बाजाराला खावाला हान तुझे घरदाराला उडगोमू उडगोमू ए उडगोमू उडगोमू ए उडगोमू उडगोमू। हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूबवरती तुमचं स्वागत आहे। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। मित्रांनो आपण आलो धरणासाठी। धरणाची मच्छीमारी कशी केली जाते तेही मित्रांनो आपण पाहूया। मित्रांनो आपले मित्रमंडळी सर्व आपल्यासोबत आहे। मित्रांनो पाहू शकताय मित्रांनो आपली मित्रमंडळी कशी आहे ती हे पाहू शकता। मित्रांनो हे बघा, अशीच मासेमारी केली जाते। मित्रांनो किती मच्छी आपल्या धरणाला भेटते आज पाहूया मित्रांनो। पर्यंत बघा आणि लास्टपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल। मित्रांनो काय काय आपण मच्छीमारी केली जाते, कशी मच्छीमारी केली जाते, कसे धरण लावलेलं आहे आणि कशा धरणाला कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी भेटते ती आपण बघायला। चाऊल खाद्या ह्या बंदरावरती आलो आहे मित्रांनो। चाऊल खाद्या ह्या बंदराला काम 80 ते 85 पूर्वी मित्रांनो इथे शिप बुडाली होती, नौका बुडाली होती, म्हणून इथे या एरियाचं नाव चाऊल खाद्या। बघू शकता तुम्हाला मी कातळ दाखवतो मित्रांनो। चाऊल खाद्याचं कातळ हा वेशवी बंदरामध्ये मित्रांनो पडतो। चाऊल खाद्याचं कातळ आहे हा, इथे नौका बुडाली म्हणून ह्या एरियाचं नाव चाऊल खाद्या मित्रांनो। आपण आता धरणामध्ये बघूया कोणत्या प्रकारची मच्छी आहे, कशी मच्छी आहे ती आपण पाहू जाऊन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय मित्रांनो। असे काटे पूर्ण चिखलामध्ये असे लावले जातात मित्रांनो। त्यानंतरला पाणी भरल्यानंतर हा धरण उठवला जातो, नंतर पाणी ओटल्यानंतर ही अशी मच्छी आपल्याला सापडली जाते मित्रांनो। आता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, तुम्हाला समजेल कशी मच्छी भेटते आणि काय काय मच्छी भेटते ते आपण मित्रांनो पाहूया। हे बघा असे काटे लावलेले आहेत आणि ह्या काट्यांना आपण धरण असं उठवून असं बांधलेलं आहे मित्रांनो। पाहू शकता मित्रांनो पूर्ण मित्रांनो आपण इथं स्टार्ट केलेलं आहे आता धरणाचं आणि आपण एंडिंगपर्यंत कोणती मच्छी भेटणार आहे ती मित्रांनो हे पाहूया। मित्रांनो आपण चाललो आता मच्छी बघण्यासाठी धरणामध्ये। आपण बघूया मच्छी कोणती भेटते, काय भेटते ते। आपण पूर्ण चिखलातून चाललो आहे आपण। हे पूर्ण कातळ चिखल आणि याला कालवा पण सुद्धा आहेत, ते खूप आपल्या पायाला पण लागू शकतात, एवढं रिक्स आहे मित्रांनो। आपण चाललो आहे पाहू शकता मित्रांनो। आपले मित्र इथं मित्रांनो जपून चालावं लागतं, नाहीतर आपल्या पायाला वगैरे लागू शकतं मित्रांनो आणि पाय पाडल्यानंतर घरी गेल्यानंतर बोमटा मारायला लागते मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो, अशी मच्छी शोधावं लागते धरणाच्या कडेला, कारण की आपण हे पूर्ण जे काट्या लावलेत ते पूर्ण धरणाच्या लावलेत आणि त्याच्यानंतर आपला तो मच्छीचा मास असतो तो उठवला जातो मित्रांनो। हे पाहू शकताय आणि तो तिकडून येतो, तो मच्छी पकडण्यासाठी जाळी घेऊन येतोय, कारण की त्याच्यामध्ये मच्छी पकडून आपण फसवू शकतो मच्छीला। ती पाहू शकताय, तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। हे बघा मित्रांनो, खोल चिखल आहे, त्या चिखलामधून पूर्ण असं चालत यावं लागतं मित्रांनो। किती मेहनत असते याच्यामध्ये, खूप मेहनत असते। पाहू शकता हे बघा बिना चपलाचा मित्रांनो चाललोय मित्रांनो। बिना चपलाचा मित्रांनो इथून चालायला लागतं मित्रांनो आणि असंच चिखलातून चालायला लागतं आणि मच्छी शोधावं लागते मित्रांनो। हे पाहू शकताय मित्रांनो, मच्छी कशी शोधली जाते आणि मच्छी कोणत्या प्रकारे पकडली जाते मित्रांनो पाहू शकताय। हे बघा पूर्ण चिखलातून मित्रांनो जायला लागतं मच्छी पकडण्यासाठी। हे पाहू शकता मित्रांनो किती पाय जातात आणि पाय कापण्याची सुद्धा भीती असते पूर्ण, आणि हे पूर्ण पाय आतमध्ये जाणार आहेत मित्रांनो। किती खोल आतमध्ये पाय जातात मित्रांनो, एवढं दरदर आहे मित्रांनो आतमध्ये, खूप पूर्ण पॅन्ट वगैरे पूर्ण मित्रांनो भिजणार आहे आपली, पूर्ण बुडणार आहोत आपण याच्यामध्ये मित्रांनो। एवढे कष्ट करतात, नक्कीच आपल्याला सपोर्ट करायचा प्रयत्न करा मित्रांनो। पाहू शकता मित्रांनो आपण या वेशवी बंदरामध्ये आलो आहे मित्रांनो, इथे चाऊल खाद्या बंदरावरती। मित्रांनो हे जाबडी आहे, जाबडीमध्ये मच्छी पकडली जाते, मोठी असली छोटी असली तरी याच्यामध्ये भेटते मित्रांनो। पण आपण बघूया धरणामध्ये मच्छी पडली आहे किती ती पाहूया लास्टपर्यंत, न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओची माहिती कळेल तुम्हाला मित्रांनो। मित्रांनो हा बघा इथे पूर्णपणे भूक पडला आहे मित्रांनो, इथं नक्कीच मोठी मच्छी असेल, पाहू शकता मित्रांनो। मित्रांनो पाहू शकता मित्रांनो एवढा मोठा फाटा पडला, त्याच्यामुळे मच्छी त्याच्यातून जाऊ शकते, मोठीवाली मच्छी असेल कोमट वगैरे तर त्यातून जाऊ शकतं मित्रांनो। त्यामुळे आम्हाला भीती वाटते, आता एवढी जाळी फाडली तर मच्छी ह्याच्यातून किती गेली आणि किती भेटणार आहे आपल्याला हेही आपल्याला माहीत नाही।
सगळं किती खोल पाणी पण सुद्धा इथे नदी आहे मित्रांनो. आणि ह्या नदीतून मित्र त्या बाजूला जातात, त्या बाजूला येतात. आणि बघा किती त्या पायाला बघा नयनच्या किती खोल आतमध्ये पाय जातात मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो. जाबडी घेऊन एवढं ते वजन घेऊन आपल्याला चालायचं असतं चिखलातून. तो बघा तिकडे पण मच्छी पकडतोय. खूप पाणी भरलं आहे. पाणी कमी होण्यासाठी मला वाटतं तिकडून त्या जाळी दिसते मित्रांनो, ते बघा तिकडं लांब इकडून जाळी दिसते, ती जाळी इथपर्यंत आहे मित्रांनो. ही पाहू शकताय इथपर्यंत मित्रांनो जाळी आहे मित्रांनो. ह्या जाळीपासून तरी बोललात तरी पूर्ण असं धरण आपलं उठवणार. त्यानंतर आम्हाला असा अंदाज आहे की मच्छी जास्तीत जास्त या वंडावल्या म्हणजे वण पाणी जिथं असतं तिथं मच्छी असेल. तर आम्ही पूर्ण पाणी वटायची ओटी लागली आता, तर पाणी पूर्ण वटायची आम्ही वाट बघतोय. पाण्यामध्ये चिखलामध्ये आपण उतरलो आणि एवढं चिखल आपल्या पायाला लागलं मित्रांनो. आपली चड्डी वगैरे खूप खराब झाले. आणि बघूया आपले पाय किती फाटत आहेत. ह्याच्यामध्ये पाय फाटतात मध्ये किती रक्त येतं आपल्या पायातून, आपण एवढ्या चिखलात उतरलो आहे तर. चिखलामध्ये बघूया धरणाला कोणत्या टाईपची मच्छी भेटते. आणि बघूया मित्रांनो आता आपलं पाणी ओटी लागलेले आहे आणि ओटी लागून पाणी संपलं आहे चिखलातलं. आणि आता आपलं धरण दिसायला लागतं मित्रांनो. हे पाहू शकताय धरण आता दिसतं. आणि ह्याला मच्छी बघूया कोणत्या प्रकारची लागली आहे, कशी लागली आहे ते आपण पाहूया मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. गोमुड गोमू मावरा आयले मावरा घेऊन चला बाजाराला. हा केट भेटलाय केट. हा पाहू शकता मित्रांनो केट मच्छी आहे, जिवंतच आहे बघा मित्रांनो. हे बघा तिकडे सुद्धा भेटले मित्रांनो, टोल मच्छी भेटले पाहू शकताय. हे बघा मच्छी टोल मच्छी याला म्हटली जाते मित्रांनो. आणि आपला बाशित ह्या नावाचा खिलाडी आहे बघा, चिखलामध्ये एवढा वजन घेऊन उतरला आहे की त्याला झपत नाही वजन त्याचं मित्रांनो. हे बघा म्हाकुल फिश पण भेटली आहे बघा, पाहू शकताय. खूप प्रमाणात मच्छी खूप कमी यावेळी धरणाला मच्छी भेटले, खूप कमी भेटले मित्रांनो. नाहीतर चाऊल खाद्या ह्या बंदरावरती खूप मच्छी भेटते, पण आज आपल्याला खूप कमी प्रमाणात मच्छी भेटली आहे मित्रांनो. ह्या खाडीमध्ये फ्रॉन्स म्हणजे कोलंबी कशी पकडली जाते ती मित्रांनो पाहूया. आणि हे बघा ही साडी पकडलेली आहे मित्रांनो. त्या साडीमध्ये धुवून ती कोलंबी याच्यातून पाण्यातून काढली जाते मित्रांनो. हे पाहू शकताय. हे बघा खूप मेहनत आणि छोटी फ्रॉन्स आहेत हे बघा, हे पाहू शकताय. काही मच्छी जिवंत सुद्धा आहे मित्रांनो. हे पाहू शकताय कधी मध्येच उडते. हे बघा ही पाहू शकता मित्रांनो. हे बघा कशी पकडतात ती पहा मित्रांनो. इकडं जाम पूल आहे रे, इकडे ये. अरे दाखव जरा. हे बघा मित्रांनो पाहू शकता मित्रांनो, असे चिखलातून छोटी फ्रॉन्स शोधावं लागतं मित्रांनो. हे पाहू शकता. हे बघा जास्त नाही 2, 3, 4, 5 असेच येतात मित्रांनो. तेवढे शोधून मेहनत करून विकावं पण लागते म्हणजे. हे बघा पहिलं आपल्याला मच्छी भेटलेली आहे, पाहूया मित्रांनो. विनायक दाखव जरा मच्छी कोणती भेटली आहे तुला. हे बघा मित्रांनो मच्छी धुवतोय तो, कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो पाहू शकता. हे बघा ही मच्छी शोधतायत मित्रांनो. थांब दाखव रे विनायक. मित्रांनो हे बघा हे पिशवीमध्ये झालं. हे बघा चांदवडा मच्छी सुद्धा भेटली आहे मित्रांनो. एक आपल्याला मच्छी सापडत चालली आहे मित्रांनो, पाहू शकता आपण. हे बघा मित्रांनो खेकडा सुद्धा भेटला आहे मित्रांनो, जिवंत आहे. कसा पकडतात पाहूया आपण. डायरेक्ट पिशवीमध्ये भरला आहे तो. आता असंच गोळा करत मच्छी पूर्ण धरण चेक करावं लागतं मित्रांनो. असं चेक करत जसं पाणी ओटत झालं धरणापासून तसं आपल्याला मच्छी चेक करावं लागेल कोणती भेटते आपल्याला ती. अशी मित्रांनो शोधावं लागते मच्छी, पाहू शकताय. त्याच्याही हातामध्ये बघा ही टोल मच्छी भेटली, ही सुद्धा पाहू शकताय. हे बघा फ्रॉन्स, हे बघा जिवंतच फ्रॉन्स आहे मित्रांनो. हे बघा हलते मित्रांनो, सफेद कलरचा. आपण बघूया मच्छी याच्यामध्ये काय आहे ती मित्रांनो.
मच्छी गोळा करायला सुरुवात केली. आता मच्छी कोणती भेटते ती पाहूया मित्रांनो. ह्याच्यात थोडीफार मच्छी जमा केली आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये बघा कोणती मच्छी आहे रे? रेनवी मच्छी आहे बघा. रेनवी बघू शकता मित्र. हातामध्ये नाही समजत एवढी जिवंत आहे मित्रांनो. पूर्ण आपण धरण बघूया. धरणामध्ये किती मच्छी भेटते ती सुद्धा पाहूया मित्रांनो. मच्छी बघ काय काय इथे टुपलेली आहे. एवढी मच्छी सापडली तर बघायलाच नको. परत एक रेनवी अशीच मच्छी भेटली पाहिजे. याला बोलतात टोलक्या मित्रांनो. हा पाहू शकता याच्यात अडकले ती सोडवतोय कल्पेश. टोल 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 त्याला मान नाही रेली. ये तू रापत जा असा. का ठेवला सगळं घाटेरान काटेला. ते बघा तिकडं थोडी मोठी मच्छी सापडलेली आहे. अजून सापडली नाही म्हणजे पाण्यामध्ये आहे. तो थोडं पाणी वाटल्यानंतर आपल्याला बघायला भेटेल ती कोणती मच्छी आहे. ती तो गेलाय शोधायला. ती पाहू शकता. बघूया त्यांना पालूचा अंदाज आहे किंवा वाटूचा अंदाज आहे. बघूया ती त्याच्यामध्ये कोणती मच्छी आहे ती आपण पाहूया लास्टपर्यंत. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आवडेल पण व्हिडिओसुद्धा बघायला. न स्किप करता बघा मित्रांनो व्हिडिओ. तर तिकडे छोट्या नजरेने बघा मित्रांनो मच्छी उमलते. तिथे बघूया कोणती मच्छी आहे. तो कावला पडतो तिथे मच्छी आहे ती सुद्धा काढतो. आणि पाण्यामध्ये पण थोडी मच्छी तुम्हाला दिसत असेल उमलत. पाहू शकता मित्रांनो. तिकडून पण मच्छी गोळा केली जाते. ती बघा तिकडून पण मच्छी गोळा केली जाते. आणि इकडून पण आम्ही मच्छी गोळा करत चाललो आहे मित्रांनो. त्या साईडला बघूया तिकडं कोणती मच्छी पडली. आणि पण पाणी भरलं म्हणून ते आपल्याला समजत नाही कोणती मच्छी आहे ती. पाहूया मित्रांनो. तिकडं उमलते. तिकडे जे कावल्या दिसत आहेत तिकडे मच्छी उमलते ही बघू शकता मित्रांनो. तिकडं आपण बघूया कोणती मच्छी उमलते आणि कोणती नाही ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो. खूप अशी मच्छी आहे इकडे मध्ये. त्याहून पाहूया कोणती मच्छी आहे. जसं पाणी खाली जाईल तसं आपल्याला मच्छी दिसायला सुरुवात होईल मित्रांनो. पाहू शकताय मच्छीसुद्धा. एक मच्छी मित्रांनो पाण्यामध्ये. मित्रांनो हे बघा म्हाकली पाहू शकताय. मित्रांनो हे बघा लेप कल्पेशच्या हातामध्ये चिखली लेप आहे. त्याचं नाव पाहू शकताय मित्रांनो. मित्रांनो हे बघा खूप मोठा असं खेकडा भेटलाय. पाहूया आता ते पकडूया आपण. मित्रांनो पाहू शकताय खूप मोठा आहे. म्हणजे बोललात तरी 300-400 ग्रॅमचा होईल मित्रांनो. पाहू शकताय बघा जिल्ह्याने अशी पकडला जातो खेकडा. हे बघा हे बघा मित्रांनो पाहू शकता खेकडा. बारीक आहे. हे बघा चिखलामध्ये कसं चाललंय तो आतमध्ये दडून बसण्यासाठी. दाखव आमट्या खेकडा. त्याला पकडला खेकडा पाहू शकताय. आमट्या हा बारी बारी 200-300 ग्रामचा आरामात होऊन जाईल मित्रांनो. मित्रांनो हे हा बघा पाहू शकताय चांदवडा पाण्यातला. ह्याला 2 नावात फणफण्या पण बोलला जातो. पायदोल चला घे. तोच आहे चांदवडा. ह्याला मित्रांनो थोडं जपून हात लावायला लागतो कारण की हा वरचा काटा जरी लागला ना तर खूप त्रास होऊ शकतो मित्रांनो. हा बघा इथे पण हा तर त्याच्यापेक्षा डेंजर. ह्याला वडा बोललं जातं. आमच्यामध्ये बाण बोललं जातं. ह्याचा काटा म्हणजे आत्ता जर तुमच्या किती वाजलेच घड्याळमध्ये 5 वाजता लागलेला असेल तर उद्या संध्याकाळी 5 वाजताच त्याचे ते लागलेल्या काट्याचे जाणार. हा नल माकुळ
झेंबुडा बोलला जातं त्याला. शिंगोरी फुले आणि हे बघा शिंगाडा, छोटासा शिंगाडा आहे मित्रांनो. घेतो पण छोटासा शिंगाडा छोटासा हे बघा गोबरा फिश मित्रांनो पाहू शकता. लेप, चिखली लेप शिंगटे रे प्रमाणात मच्छी आहे बघा. शिंगटी आहे तिकडे, पालू पण सुद्धा दिसतोय आपल्याला आणि जिवंत फिश आहे मित्रांनो. असे चिखलातून मित्रांनो शोधत आपल्याला जावं लागतं तिकडे फिश. फायनली आता आपण पालू बघणार आहोत मित्रांनो. बघूया पालू किती मोठा आहे तो मित्रांनो. हा बघा पालू. याला जास्त आपल्या वेश्वी वाल्मिकी नगरमध्ये जास्त याला भाव आहे मित्रांनो. हे दाखव. हे बघा मित्रांनो पाहू शकते पालू मच्छी. हे बघा तांबूस मच्छी पण तुम्हाला ते हातामध्ये भेटतच नाही. तांबूस मच्छी तांबूस दाखव एक मित्रांनो. तांबूस मच्छी बघा हातामध्ये थांबतच नाही. पाठी पण बघत जा. पाठी बघत पुढे हात तो कल्पेश आहे. पाठी शिंगाडा शिंगटी बघ शिंगटी हे बघा मित्रांनो तांबूस मच्छी पूर्ण जिवंत हातामध्ये भेटत नाही. पाहू शकताय. हे बघा तांबूस मच्छी खूप जिवंत आहे मित्रांनो. हे सुद्धा पाहू शकते. हातामध्येच मित्रांनो भेटत नाही ती एवढी पूर्ण हाताला लागलं सुद्धा मित्रांनो. आपण एकदा तांबूस मच्छी पकडायचा प्रयत्न करूया मित्रांनो. हे बघा पूर्ण चिखली उडवते मित्रांनो. हे पाहू शकते तांबूस मच्छी. हे घे पकड. हे बघा हे बघा मित्रांनो टायगर. याचं नाही बोललं तरी 1 किलो असं 500 ते 700 रुपये किलो असेल मित्रांनो. हा पाहू शकता. हे बघा मित्रांनो. हा बघा सर्वात मोठा मास मच्छी. काय सरते इथं. अशीच पूर्ण मच्छी जमा करत जायला लागतो. एक शोधत कोणती मच्छी आहे काय आहे ते आपल्याला शोधायला लागते मित्रांनो. लास्टपर्यंत बघूया आपण किती आपल्या जाळ्यामध्ये मच्छी भेटणार आहे. आपण पालू मच्छी भेटली आणि खूप मोठी अशी भेटलेली आहे. नाही बोललात तरी 2-1 किलोची मच्छी आहे. 3 किलोच्या आसपास मच्छी होईल मित्रांनो. हे पाहू शकताय. जास्त मित्रांनो शिंगाडाच दिसते मला. इकडे सुद्धा पालू मच्छी पाहू शकता. ही पाहू शकता मित्रांनो पालू मच्छी. हे बघा हातामध्ये भेटत नाही एवढी जिवंत मच्छी बघायला भेटेल मित्रांनो तुम्हाला. हे बघा मित्रांनो लेप सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. चिखली लेप हे बघा पाहू शकताय. बघा इकडे पण आहे मच्छी. किती गोळा झाली दाखव. तेव्हा मच्छी किती गोळा झाली ती मित्रांनो पाहूया आपण.
इकडं बघ ढोमा आहे वाटतं. या बघ मित्रांनो ढोमा फिश. दाखव बघा मित्रांनो ढोमा मच्छी. मित्रांनो हा बाण आहे, व्हेरी डेंजरस. हे बघा शितो मच्छी पाहू शकता मित्रांनो. शितो मच्छी दाखव विनय कसं हातात. फायनली आपली मच्छी पूर्ण गोला केली आहे मित्रांनो. हे बघा चिताडा मित्रांनो जिवंत आहे तो, हातामध्ये पण भेटत नाही मित्रांनो. त्याला आता आपण पकडणार आहे. तो बघा कसा चिखलामध्ये दडतोय पाहू शकता मित्रांनो. तो आता पकडणार आहोत आपण. मित्रांनो हे बघा मांस मच्छी. हे बघा मित्रांनो हाताला पण एवढे कष्ट करायला लागतात की हात सुद्धा फाटतात मित्रांनो. तरीसुद्धा एवढी मच्छी आपल्याला प्रमाणात भेटलेली नाही, कमी प्रमाणात मच्छी भेटली आहे. बघा पूर्ण हात वगैरे फाडायला लागतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कष्ट करायचे असेल तर खूप मेहनत करावं लागतं मित्रांनो. फायनली मच्छी आपली गोला करून झालेली आहे आता मित्रांनो. आता ही पूर्ण झाली आहे, ती जमा करून दुसऱ्या इथं आपण लावायचा प्रयत्न करणार आहोत आपल्या जेटीच्या इकडे. फायनली पूर्ण मच्छी आपण शोधून झाली आहे. आता आपल्याला किती मच्छी भेटते ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, किती आपली मच्छी गोला झाली आहे ती. बघा या दोन्ही पिशवीमध्ये मित्रांनो मच्छीच ठेवली आहे मित्रांनो. एवढी भरपूर अशी कमी मच्छी भेटली आहे धरणाला, कारण की ह्या धरणामध्ये चाऊल खाद्या इथे आपण जेव्हा धरण लावतो तेव्हा पालू कोंबड खूप प्रमाणात मच्छी भेटते, पण आज खूप कमी मच्छी भेटली आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो आपली मच्छी पूर्ण धरणाला किती पडली आहे, काय पडली आहे मच्छी, कोणती मच्छी पडली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो. आपले फायनली आपलं धरण उठवून झालेलं आहे आणि मच्छी कोणती आहे ती मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहूया. पूर्ण मच्छी कोणती पडली आहे, काय पडली आहे. तर फायनली आता आपण मच्छी पाहण्यासाठी चाललो आहे की मच्छी किती पडली आहे ते आपण आता तुम्हाला दाखवणार आहोत. मच्छी पकडून सर्व झालेली आहे, धरण उठवलेलं आहे आणि आपल्याला कोणत्या कोणत्या मच्छी भेटली आहे आज धरणामध्ये ती आपण मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा, न स्किप करता बघा. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजून जाईल मित्रांनो कोणती मच्छी पडली आहे ती पाहूया मित्रांनो. हे म्हणजे सोपी गोष्ट नाही बघा, पूर्ण किती मेहनत करावी लागते. हे पाहू शकता मित्रांनो, पाय वगैरे पूर्ण फाटले जातात मित्रांनो. एवढी मेहनत करावी लागते मित्रांनो. ती बघा तिकडे आपली छोटी होडी आहे ती, त्याच्यामध्ये मच्छी घेऊन येतात. त्याच्यामध्ये किती मच्छी भेटणार आहे ती मित्रांनो पूर्ण मच्छी बघूया, कोणती कोणती मच्छी भेटणार ती आपण मित्रांनो पाहूया तिकडे. मित्रांनो पाहू शकताय मच्छी मित्रांनो. हे बघा मित्रांनो पालू, तांबूस आणि वेगळ्या वेगळ्या टाईपची मच्छी आहे मित्रांनो. हे पाहू शकता एवढी मच्छी या धरणाला आपल्याला पडली आहे मित्रांनो. हे पहिला मेन तो आहे मच्छी द्यायची आहे. आमची घरी आहे की बघ रे पालू मध्ये सर्व का फिरो जरा. ओके बस. पाहू शकता मित्रांनो आता 1 किलोवरती मच्छी जाणार आहे. हे पाहू शकता मित्रांनो. तुम्ही चाललोय आता घरी चाललोय. बोल काय बघतोय. काय ते बघ घे. हे देव काय ते बोईट चांगला आहे ते. हो.
हे सोड पकड इकडं घ्यायला